मुली किती रमल्या होत्या ना मोबाईल मध्ये. नाहीतर काय, ते लहान बाळाला खेळणं दिल्यावर कसं खुश होते तसं झालं होतं पोरींचं. पट्टी का काढतोस? अगं तूच सांगितलं होतं ना ते मलम वगैरे लावून बदलून घे म्हणून. विसरलीस का तू? अरे हो, तुला तुझं एकट्याला जमणार नाही. थांब, मी करून दे. अरे नाही नको, माझं मी करतो. अरे वेडा आहेस का? तुला तुझं नीट तरी लावता येईल आणि पट्टी सुद्धा बांधायला जमणार नाही. जमवीन मी. आधीच तुला केलंयस माझ्यासाठी, अजून कशाला सेवा? सूर्या, तू हे विसरतोयस की मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटची सेवा करणं हे माझं कर्तव्य. दे आणि ते. अगं आणि हो, मी तुझ्यासाठी जे काही केलंय ना ते असं सतत काढत बसायचं नाही सूर्या, नाहीतर मला राग येईल. खरं तर मी तुझ्यासाठी काहीच नाही केलंय रे. तूच खूप काही केलंय आणि त्याचा तुला खूप त्रासही झालाय. पण तू एका शब्दाने कधी तक्रारीचा सूर लावला नाही. नेहमी माझं ऐकत आलास, नेहमी माझं मन जपलंस. मग किमान मला तुझी एवढी तरी मदत करू दे. तुळजा, मी मलम लावायला नाही म्हणतोय कारण या मलम लावण्यानं शरीराच्या जखमा बऱ्या होतील, पण काळजात नव्या जखमा होतील त्याचं काय करू? तुझी जर सवय झाली ना तर तू निघून गेल्यावर या जखमा सतत बळबळत राहतील, लई त्रास देतील. काळजात खोल आज हरला फिरमात मन हे माझं. थांब, मी बघते. सूर्या, ए सूर्या, सूर्या, ए सूर्या. सुनबाई, तू तात्या मामा आहो. काय झालं? तात्या मामा दारू पिऊन आलेत. मला बघून सरळ आत निघून गेलेत. रोज काय इतके ड्रिंक करतात? आई सोडून निघून गेल्यापासून तात्यांनी सुरू केले, ते आजपर्यंत सुरूच आहे. आईच्या जाण्यानं तात्यालाही खचले होते, म्हणून त्यांनी दारू जवळ केली. रोज असंच दारू पिऊन येतात. मग दादाच त्यांना कसं बस जेवायला बसवतो, जेवण भरवतो, आंघोळ घालतो आणि झोपवतो. ताते जर लवकर घरी नाही आले ना तर दादाच त्यांना हुडकत अख्खं गाव पालतं घालतो. मग तुम्ही त्यांची दारू सोडवण्यासाठी का नाही प्रयत्न केले? झाला ग सगळं करून. त्यांच्या मनातली रोजची वादळ शांत करायला त्यांनी दारूची वाट धरली ते धरलीच ग. वहिनी, तू तात्यांच्या वागण्याचं लई वाईट वाटून नको घेऊ. हा, ते मनानं लई चांगले ताग. त्यांनी आम्हाला कधीच त्रास नाही दिला. तू जा आराम कर, मी त्यांना जेवायला वाढते. थांब, आज मी वाढते त्यांना. अगं नको, तुला सवय नाही सगळ्याची. मी देते त्यांना. अगं मी म्हटलं ना, आज मी करते. तात्या मामा, मी जेवण घेऊन आले तुमच्यासाठी. घ्या जेव. नको मला. मी पहिल्यांदा जेवण वाढले तुमच्यासाठी आणि तुम्हीच नाही म्हणताय. मी तुझ्या बरोबर आज दारू पिऊन आलो. माफ कर मला. तुझ्या बरोबर दारू पिऊन आलो आणि मला तोंडात मारले घेत झालं ग. तुम्ही एवढा बी विचार नाही माझ्या मनात आला का माझ्या घरात लक्ष्मीवाली सुनानिया तिला काय वाटेल. समजे विसरून गेलो ग. लय मोठी चूक झाली बघ.
पाया पडतो तुझ्या बाप कर मला बाप. नाही तुम्ही तुम्ही प्लीज असं काही करू नका. तुम्ही काय करतायत आता हो? नाही आधी शांत व्हा बघू. मी खूप लहान आहे हो तुमच्या समोर. माझ्या अशा पाया पडू नका. तुम्हाला काहीतरी करायचंच असेल तर आधी ही दारू सोडा. तुमच्या माघारी तुमच्या मुलांचं काय होईल याचा विचार करा. तुम्ही बाप आहात त्यांचे, आधार आहात त्यांचा. नेहा नाही, सूर्यच त्याचा बाप आहे. त्यांचाच काय, माझा बी बाप सूर्य आहे. हा, हे घराचा भक्कम आधार सूर्य आहे ग. नेहा नाही, माझा सूर्य सगळ्या जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडतोय ग. कधी हुकाचं नाही केलं त्यानं. मग त्या सूर्याचा विचार करून तरी ही दारू सोडा. बाप असणं आणि बाप पडणं यात खूप फरक आहे हो. सूर्य त्याच्या बहिणींसाठी तुमच्यासाठी धडपडत होता, कारण त्याला माहित होतं की त्याच्या डोक्यावर बाप नावाचा अजूनही छप्पर आहे. तुमचा तोल जाऊ नये म्हणून तुमचा आधार बनत होता, कारण त्याला हे माहित होतं की त्याचा आधार त्याचा बापच आहे. पण तुमच्या अशा दारूच्या व्यसनाने अचानक तुम्ही त्याचा हात सोडून निघून गेलात तर काय होईल हो त्याच? किती खचून जाईल तो. आता तुम्हीच विचार करा. दारू आणि तुमच्या मुलांमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात जवळचं कोण येते? तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. मला माझ्या पोराचं सुख पाहिजे ग. तर एक काळजात बसलेलं जुनं गाव आहेत ना, ती इसराय दारूच प्यावीशी वाटते. माझा दारू जेवण आहे ग, तर सोडायचे म्हटलं तरी सुटाना. सुटेल. अशी कशी नाही सुटणार? तुम्ही त्या दिशेने विचार करायला लागला तर नक्कीच सुटेल ही. बरं मला एक सांगा, दारूचा थोडा तरी उपयोग होतो आपल्या शरीराला. हा, दारू पिल्याने मनाला तात्पुरतं बरं वाटतं, पण त्यानंतर काय? त्याचा त्रास आपल्याच शरीराला होतो. आधी लिव्हरवर ताण येतो आणि मग एक एक अवयव करून निकामी होत जातं. तात्या मामा, मी एक डॉक्टर आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या या क्षणिक सुखासाठी तुमच्या मुलांचे सुख हिरावून घेऊ नका. मागचं सगळं विसरण्यासाठी तुम्ही स्वतःला कशा तरी बिझी करून घ्या ना. पण तुम्ही असे दारूच्या आहारी जात राहिलात ना तर तुमचे घरचे तुम्हाला गमावून बसतील. त्यांच्या डोक्यावरून हा बापाचा हात काढून घेऊ नका. उद्या त्यांचा बाप दारूपायी गेला म्हणून अख्खं गाव त्यांना हिंडवत राहील. हे चालेल तुम्हाला? मग आता मुलांचं सुख निवडायचं की ही दारू, हे तुम्हीच ठरवा. तात्या मामा, मी पहिल्यांदाच तुमच्याकडे काहीतरी मागते. कराल ना एवढं? करेन, करेन पोळे, नक्की नक्की करेन. चला तर मग आता डोळे पुसायचे, अजिबात रडायचं. आणि हे घ्या, आता तुम्ही खाऊन घेणार आहात आणि पहिला घास मी भरवणार आहे तुम्हाला. घ्या. आ फक्त आपला दादाच नाही, आपली वहिनी पण लाखात एक आहे. दादामुळे अशी गुणी वहिनी आपली नशेबत आली. अशी भारी वहिनी आम्हाला दिल्याबद्दल खरंच थँक्यू दादा. वहिनीने कसलं भारी समजावलं ना तात्यांना. वहिनीचं नक्की ऐकतील ते. मला नाही वाटत. माणसाला दुखत असल्यावर तू किती बी नाही म्हणलं तरी डॉक्टरकडे जायचं सोडतो का? नाही ना. तसंच तात्यांचं पण. त्यांनी आतापर्यंत लय वेळा दारू सोडायचा प्रयत्न केला.
पण कधी जमलंच नाही त्यांना. आणि कसं जमल? त्यांच्या काळजावर एवढ्या खोल जखमा झाल्यात ना, त्या अशा सहजासहजी भरून नाही निघणार. आणि त्या आठवल्या की त्यांचं पाय आपाप दारूकडे वळणार. अरे पण दादा, अगं, मनावरचं गाव पुसणं सोपं नसतं ग. त्यांच्यात लई काय काय जळतंय. त्यांना दारूची सवय लागली आणि ती दारू अशी लगेच नाही सुटली जाणार. अरे पण दादा, आता वहिनी आली ना, मग होईल सगळं ठीक. हा हा, तात्यांची दारू सुटणार म्हणजे सुटणारच. दादा, माझ्या लग्नाचं मांडव मोडलंय. माझं लगीन करायचं सोडून तू त्या देखण्याचं लगीन करायचं चाललंयस होय? हा? अरे ते येड्याची इस्टेट घेऊ दे की सगळी ताब्यात. मग करू की तुझं लग्न आम्ही 2 धडाक्यात. एकदा का लग्न झालं की ट्रस्टची सगळी संपत्ती प्रसादच्या नावावर होईल आणि मग आपण ती सगळी आपल्या नावावर करायची. येऊ का? या या या. आजी, करायची का लग्नाच्या बोलण्याची सुरुवात? करूया की. अरे पण आधी पोरीला नीट बघू तर द्या. तिला जरा चालायला सांगा. पुरी बस. अहो, आमची कुसुम लय आज्ञाधारक आहे बघा. आणि तुमची कीर्ती पाक आमच्या जिल्ह्यापर्यंत आहे की. अहो, मध्यस्थाकडून विचारणा झाली आणि लगेच पोरगी घेऊन आलो दाखवायला तुम्हाला बघा. वय, पण अजून आमची कीर्ती कुठे कळली तुम्हासनी? म्हणजे संबंध जुळले की कळलंच की. परत ते नवरा मुलगा कुठं दिसत नाही. सुषमा, जा बोलून आण. नर्मदा, खाली बस. ही आमच्या पोराची दुसरी बायको आणि यो तिचं पोरगा परसात. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आई, माझं लग्न होणार. माझं लग्न होणार. माझं लग्न होणार. मला लाडू खायला मिळणार. लाडू. हाय, हा घेऊ मुलगा पावळटे. मला नाही याच्याशी लग्न करायचं. हो, काय खेळ चालवलाय? ते असल्या पोराला देण्यापेक्षा माझी पोरगी मी विहिरीत टाकून देईन. हे बघा साहेब, हे लगीन काय जमणार नाही. माफ करा आम्हाला. चला ग. माझं लग्न. आई आई प्रसादारे आता तरी गप्प बस. का एकदम गप्प बसायचं. तोंडापाशी आलेला घास खालवला यानं. सुषमा, घेऊन जा त्या दोघांना. अरे बघ, 2 दिवस जेवणाची ताट समोर ठेवायची, पण जेवाया द्यायचं नाही. कळलं? आजी, आता या याड्यासाठी कुठून पोरगी शोधून आणायची? एकतर आपल्या गावातली पोरगी करून चालणार नाही. इथे सगळी माणसं या दोघा बी मायलेकांची लई इज्जत करतात. आणि इथली परिस्थिती जर बाहेर कळाली तर लई अवघड होईल आजी. आपल्या सगळ्या प्रॉपर्टीला मुकावं लागेल आपल्याला. आपल्याला अशी पोरगी पाया पाहिजे की जी आपल्या इशाऱ्यावर नाचल. आणि तसं जर झालं तर समधी प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हायला येळ नाही लागणार.
दिवस असं चोरून चोरून भेटायचं? मला लय कंटाळा आलाय. ए पिल्या, अगं असं चोरून चोरून भेटलं ना आपलं प्रेम वाढेल. आणि नानांना कळल्यावर माझं बीपी वाढेल. आणि माझा राग आणि चिडचिडी वाढेल. तू सांगत का नाही आपल्याबद्दल नानांना? ए पिल्या, तू आहे ना थोडे दिवस काढ. एकदा का माझी जिम झाली ना मग लगेच नानाला सांगून टाक. हा. सोड, तुझ्याच्यानं काय होणार नाही. जाते मी घरी. ए थांब ना थोडं. आणि आई ओरडल. माझी आई नाही ओरडणार. माझी आई ना लई चांगली. तुझी नाही, माझी आई ओरडल. आई, हो, माझीच आई. अगं तुझी नाही, माझी आई इकडे येते. थांब थांब थांब, पडू नका, लपपट नका, मी नाही सांगत ह्याच नाही. अरे काय ग, सासूबाईला एवढी घाबरतेस बघ. तुला खायला करून आणलं या, खाल्लं ना हे सांग मला कसं झालंय ते. अहो, कशाला एवढं? कशाला म्हणजे? अगं तू माझ्या घरी सून होऊन येणार आहे आज, मग तुझं कोड कौतुक नको करायला. हे सोन्याच्या पाटल्या. अहो, कशाला एवढं हे? उषा, ए उषा, अगं वाघ गुहेतनं बाहेर आला वाटतं. अगं तू पळ बघतीस काय? मी कुठं पळू? अगं ये गाडी आणल्यास ना, गाडी घे आणि पळ, नाहीतर माझा बाप मला पळून पळून मारल. पळ. काय करू? ए काय चाललंय त्या आडुशाला? कुठे काय ना काय नाही करत. काय काय नाही, सोन्याच्या मागणी? अरे तुला जिम बांधे पैसे देत नाही म्हणून आईचे दागिने युक्त रे भाड्या. तुझ्या आता याचं घरचं जेवणच बंद कर. अक्का, शत्रू आणि मालक तरी इथं बाहेरच बसल्यात की. आपण जाताना त्यांनी काय चौकशा केल्या आणि जाऊच नका म्हणले तर? नाही नाही, असं नाही होणार. तसं देवळात जायला काय नाही म्हणणार नाहीत ते. आम्हाला तुमच्याकडनं तेच हवंय. चालेल डॅडी. ऐ कुठं निघाले चंद्र कपिलीची जोडी अशी बिगी बिगी? ते जरा देवळात जाऊन यायचं म्हणत होतो. का घरातला देव तुमच्या रुसला काय? नाही नाही, तसं नाही. लय दिवसात गेलो नव्हतो म्हणून म्हणलं जाऊन यावं. घराच्या सुख शांतीसाठी पूजा करायचा विचार आहे. करा करा. तुमच्या लेकीनं घालवलेली शांती परत येते का बघा. जावा. ऐ जा म्हणलं की लगेच निघाले हरणीसारख्या दुडू दुडू. थांबा. छत्री आमची अशी इच्छा आहे की देवानं तुझ्यावर मी थोडं प्रसन्न व्हावं बा. चालतंय की. तुम्ही जायचं शत्रू, अरे आम्ही खरोखरच देवळात चाललोय. देवळाचं निमित्त करून सूर्याला भेटायला नाही जाणार. नाही नाही, तेवढी तुमची हिंमतच होणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तो सूर्या गावातल्या सगळ्या देवळात फिरत असतो. तुम्ही ज्या देवळात जाताय त्याच देवळात नेमका तो बी टपकला तर तुमच्या दोघींच्या प्रेमाचा पाना परत फुटणार नाही याची काय खात्री? तेव्हा सोबत असावा छत्री. जाऊ मन भरून देवाचं दर्शन घ्या. निघा.